नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या निवडणुकीपासून आत्तापर्यंत प्रत्येक दिवसागणिक काही ना काहीतरी नवीन घडतंय. गेल्या निवडणुकीच्या विधानसभेच्या निकालांमध्ये ज्या पद्धतीचं जनमत दिलं गेलं त्याच्यापेक्षा एकदम वेगळंच सरकार सत्तेमध्ये आलं. त्याचे पुढचे टप्पे 2.5 वर्षांनंतर दिसले. एकनाथ शिंदे कमी आमदार असून मुख्यमंत्री झाले. थोड्याच दिवसात 1 वर्षांनी जवळपास अजित पवार हे सत्तेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी राष्ट्रवादी स्वतःचीच आहे असा दावा केला. यानंतर पक्षांतर्गत मोठी चलबिचल झाली आणि राष्ट्रवादीत आपापसात निष्ठा कोणाच्या मागे हे तपासण्याच्या साठीचे प्रयत्नही झाले. त्यातले अनेक जण अजित पवारांकडे गेले, उरले सुरले काही जण शरद पवारांकडे राहिले. पण आता जसजशा निवडणुका जवळ येत आहेत आणि निवडणुकीच्या निमित्तानं तिकीट देण्याची संधी उपलब्ध होतीये, राष्ट्रवादीच्या विचारांच्या आणि पवारांशी निष्ठा असलेली माणसं पुन्हा एकदा इकडून इकडे करायला लागलेली आहेत. पण त्यातला एक महत्त्वाचा बदल असा आहे की जी माणसं अजित पवारांकडे होती, जी माणसं अजित पवारांकडे राहणार होती, त्यातली काही माणसं सरकून काकांकडे गेलेली आहेत आणि शरद पवारांच्या नेतृत्वात पुढची वाटचाल करायचं म्हणतात. याच प्रकारची भूमिका निलेश लंकेंनी घेतल्याच्या नंतर अजित पवारांची झालेली चिडचिड समोर आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन एक बजरंग सोनावणे म्हणून आणखीन एक नाव या यादीत जोडलं गेलेलं आहे. याच यादीला थोडंसं पुढे नेत राष्ट्रवादीत थेट नसलेल्या पण जवळपास शरद पवारांच्याच भूमिकेशी आत्तापर्यंत बांधिलकी समजल्या जाणाऱ्या विनायक मेटेंच्या पक्षाचं प्रतिनिधित्व आता ज्यांच्याकडे आहे त्या ज्योती मेटे सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये पवारांसोबत म्हणजेच थोरल्या पवारांच्या सोबत दिसतील. या सर्व घटना एका बाजूला ठेवा आणि त्याकडे पाहून प्रश्न उपस्थित होतो की राष्ट्रवादीत जर अजित पवारांचं नेतृत्व प्रस्थापित झालंय तर काकांकडे ओढा का निर्माण होतोय. लक्षवेधीच्या या चर्चेत आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचं स्वागत करूयात, त्यांची ओळखही करून घेऊ. आपल्या सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्याताई चव्हाण आहेत. आपल्या सोबत अजित पवारांचे कट्टर समर्थक या नात्यानं आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ता या नात्यानं चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत प्रशांत पवार. या चर्चेत आपल्या सोबत राजकीय विश्लेषक म्हणून मच्छिंद्र टिंगरे आहेत. सगळ्यांचं आपण या चर्चेत स्वागत करू आणि चर्चेसाठी पहिला मुद्दा उपस्थित करू. आधी राजकीय विश्लेषक मच्छिंद्रजी, आपल्यासाठी माझा आवाज आधी आपल्यापर्यंत येतोय का ते एकदा नक्की करा. हो, येतोय. प्रसादजी, येतोय आवाज. बजरंग सोनावणे यांचा भूमिका बदल का आहे, खरी कारण काय आहेत? खरं तर सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की सध्या राज्यामध्ये चर्चेत असलेला जो पक्ष आहे तो लोकसभेच्या निवडणुकीच्या धर्तीवरती राष्ट्रवादी काँग्रेस खऱ्या अर्थानं चर्चेत आहे, हे आपल्याला नाकारून चालणार. खरं तर राजकारणातील मुत्सद्दी नेते म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं आणि शरद पवार हे कधी कोणता डाव टाकतील हे अगदी जवळच्या घरातल्या लोकांनाही माहीत नसतं. हे गेल्या काही दिवसाच्या राजकारणातून आपण पाहिलं. बीड जिल्ह्यातली समीकरणं शरद पवारांनी याच्या अगोदर सुद्धा, म्हणजे ज्यावेळेस धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंपासून दूर होऊन ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये आले होते त्यावेळेस देखील शरद पवारांनी अशीच समीकरणं बदललेली होती. त्याच्यामुळं जिथं जिथं परिणामकारक नेते आहेत किंवा विशेषतः एखाद्या समाजाचे नेते आहेत, म्हणजे आता तिथं राज्यातील वंजारी समाजाचे नेते म्हणून मुंडे कुटुंबाकडे पाहिलं जातं. ठीक आहे. तर अशा परिणामकारक नेत्यांकडे शरद पवारांचा नेहमी कल असतो. आपण बघितलं असेल तर आपला विषय आता बजरंग सोनावणे यांच्यामुळे सुरू झालाय. आपल्याला थोडंसं त्या मुद्द्यापर्यंत पटकन यावं लागेल. चर्चेला वेळेची मर्यादा आहे. इतिहासातली अनेक उदाहरणं आपल्याकडे सापडतील. बजरंग सोनावणे यांच्या बाबतीत स्पेसिफिक आपल्याकडे काय माहिती आहे, थेट आणि स्पष्ट माहिती काय आहे? बजरंग सोनवणे हे तिथले तेवढेच ताकदीचे नेते आहेत. उद्याची विधानसभा हे बजरंग सोनवणेंचं तिथलं निश्चित टार्गेट आहे. अजित पवार गटांकडून तेवढी संधी त्यांना मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्याच्यामुळं बजरंग सोनवणे हे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून असे निर्णय घेणारे बजरंग सोनवणेंसहित
आणखी बरेचसे काही नेते असतील की ज्यांना विधानसभेचे पुढचे आशा आहे आणि त्यामुळं शरद पवार गटांकडून त्यांना संधी मिळू शकते आणि शरद पवार हे अनेक वेळा परिवर्तन घडून आणू शकतात पाठीमागच्या इतिहासातल्या वरून, की अनेक आमदार सोडून गेले आणि परत त्यांनी नवीन माणसं उभा केली आणि त्यांना आमदार केलं. ठीक आहे, आता या मुद्द्याला थोडंसं आपल्याला थांबण्याची विनंती करतो. चर्चेला पुढे नेणं गरजेचं आहे. आपल्यासोबत दोन्ही गटांचे प्रवक्ते आहेत. मला पटकन प्रशांतजी आपल्याला आधी बोलता करायचं आहे. आपण निरीक्षण ऐकलं असेल, राजकीय विश्लेषक मच्छिंद्र टिंगरे काय म्हणाले, तर आज नाही उद्या राजकीय संधी मिळणार नाही म्हणून अजित पवारांच्याकडून हा भूमिका बदल बजरंग सोनवणेंनी केला असू शकतो. थोडक्यात काय स्पष्ट विचारावं लागेल, अजित पवारांकडे आलेली माणसं काही ना काहीतरी मिळेल म्हणून आली आहेत, आपण हे स्वीकारायला तयार आहात का? नाही, मच्छिंद्र टिंगरे साहेबांनी आता जसं सांगितलं की समोरची विधानसभा बजरंग सोनवणे यांना संधी मिळेल पवार साहेबांकडनं, असं काही नाही आहे. आणि ज्यांना अजितदादांबरोबर जे लोक आहेत त्यांना संधी मिळणारच आहे. आमचाही पक्ष मोठा आहे, आमच्या इकडे येणाऱ्यांची रीक लागलेलीच आहे. आणि ह्या जून महिन्यानंतर तुमचं मत काय आहे प्रशांतजी? तुमचं मत बजरंग सोनवणेंच्या इकडून तिकडे जाण्याबद्दल काय आहे, निलेश लंकेंबद्दल काय आहे? आणि ही माणसं तुमच्याकडे खरं तर यायला पाहिजे होती. जसं आमच्याकडून त्यांच्याकडे गेले, आता प्रत्येकाचं का महायुती असल्यामुळे त्या सीटचं जे वाटप आहे ते वाटप जर बरोबर आम्हाला जो कोटा आम्हाला मिळणार होता त्याच्यात त्यांचं सेटिंग होत नव्हतं. आता लंके साहेबांना सुद्धा अजितदादांनी सांगितलं होतं की तुम्ही असं काही करू नका, हे काही तुम्हाला जमणार नाही. पण आता त्याच्यानंतर जर त्यांना लोकांनी म्हटलं असेल नाही तुम्ही निवडूनच येऊ शकता, तुम्ही 2 लाख मतांनी निवडून येऊ शकता, म्हणून ते पवार साहेबांकडे गेले. होऊ शकतं उद्याचा रिझल्ट त्यांच्या विरोधात जाऊ शकतं. म्हणजे दादा जे करून राहिले आहे ते प्रामाणिकपणे सगळ्यांना सांगतात, हे तर तुम्हाला मानावंच लागेल. जे सत्य आहे ते सत्य सांगतात. जर ते निवडून आले असते तर आम्ही सुद्धा ती सीट मागितली असती, पण असं काही नाही आहे. आणि ज्या पद्धतीनं लोक जात येत राहतात, आमच्याकडे भरपूर लोक आहेत, काही लोकांची चिंता. आणि थोडक्यात तुम्ही हे सांगू पाहताय की बजरंग सोनवणे असो निलेश लंके असो लोक गेली तरी काही फरक पडत नाही. मला विद्याताईंना विचारायचं आहे, विद्याताई हा दृष्टिकोन कितपत योग्य आहे का हा दृष्टिकोन घातक आहे? नाही, आताच सगळं राजकारणच घातक झालेलं आहे. काही दृष्टिकोन वगैरे काही राहिलेला नाहीये. आणि हल्लीचं राजकारण हा फक्त लेन देन अशा प्रकारे सुरू आहे. स्वतःचा स्वार्थ फक्त जो तो आपापला बघतोय. त्याच्यामध्ये राजकारणात अनेक जण स्वतःविषयी काहीतरी भूमिका घेऊन येताना दिसत आहेत. आणि आता इकडून तिकडे या पक्षातून त्या पक्षात जाणं याच्यात काही फारसं गैर वाटत नाहीये लोकांना, किंवा आपली काही भूमिका आहे ती आपण कशा प्रकारे हे करायचं, निष्ठा किंवा काही असं राहिलेलं नाहीये. पण ज्यांची निष्ठा मग एक मुद्दा याच्यात येतो असा, आणि तो आता विषय चर्चेला ज्या व्यक्तींमुळे आलाय त्याबद्दल आहे. मच्छिंद्र टिंगरे आपल्यासोबत राजकीय विश्लेषक आहेत, त्यांनी असं निरीक्षण नोंदवलं की भविष्यातील राजकीय संधींच्यासाठी लोक इकडे तिकडे जातात. तुमच्याकडे येणारी माणसं काय येत आहेत? नाही, काही जणांना आपली चूक लक्षात आलेली आहे की पवार साहेबांसारख्या एका प्रगल्भ नेत्याला आपण सोडून गेलो, ही आपली चूक आहे, याच्यातनं आपला काही फायदा होणार नाहीये. भलेही अजितदादांचा किंवा अजितदादाच्या पक्षाचा काही त्यांना फायदा वाटत असेल, परंतु स्वतःच जर काय त्यांनी अस्तित्व टिकवायचं असेल तर याच्यामध्ये आपल्या हाती काही लागत नाही, असं पण अनेक जणांना वाटलं असेल. काही जणांना असं वाटलं असेल पवार साहेबांचे विचार आपण सोडून येता कामा नये. आपण जिथे होतो तिथे चांगले होतो, व्यवस्थित होतो, आणि तिथे आपलं. आणि अनेक जणांची फरफट होत असते याच्यामध्ये की आपल्याला जायचं नव्हतं पण आपण गेलो, पण आता आपण हरकत नाही, परतीचे दोर आपल्यासाठी तर कापले गेलेले नाहीयेत. आपण जर विद्याताई याच मुद्द्यावर खरं तर मला विचारायचं होतं. फार बरं झालं तुम्हीच हा मुद्दा काढलात. एका बाजूला तुमचे खूप महान नेते जितेंद्र आव्हाड असं सांगतात की परतीचे दोर कापले गेलेत. मग परतीचे दोर कापण्यामध्ये पण आता श्रेणी अ श्रेणी ब असं झालंय का काय? कारण निलेश लंकेंना तर अक्षरशः भेटायला गेल्यानंतर ओढून पक्षात घेतलं गेलं आणि व्हिज्युअल मध्ये ते दिसलं सगळ्यांना. विद्याताई नाही, ओढून बिडून काही नाही, कारण निलेश लंके स्वतःच चालत आलेले आहेत, त्यांना ओढायचा काही प्रश्न नाहीये. त्यांना स्वतःचे विचार आहे
आणि निलेश लंके ज्या तत्परतेने आणि त्यांनी करोनामध्ये सुद्धा मतदारसंघात जे काम केलं होतं ते ग्रासरूटवर काम करणारा लोकांमधनं आलेला आमदार आहे, नेता आहे. आणि निश्चितच त्यांना जर असं वाटत असेल की पवार साहेबांनी त्यांनी स्वतःच याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की तुम्ही ते जरी पुन्हा लावून बघितलं तर पवार साहेबांचे विचार आणि पवार साहेबांना सोडणं हे अशक्यच आहे त्यांना. त्यामुळे ते आलेले आहेत. प्रशांत जगतापांकडे जाऊयात. विद्याताई, या मुद्द्यांना घेऊन प्रशांत जगतापांकडे यासाठी जायला हवं कारण ज्या वेळेला तुम्ही निष्ठा आणि पश्चाताप, परत येण्याची संधी या सगळ्यावर बोलत होतात तेव्हा प्रशांत जगताप हसत होते. प्रशांत जगताप, आपल्या चेहऱ्यावर हसू का यावं? प्रशांत पवार, मला प्रशांत जगताप, माफ करा, प्रशांत पवार आपलं नाव आहे, माझ्याकडून अनावधानानं जगताप असा उल्लेख झाला. असं आहे, मी विद्याताईंचा ऐकलं आता. यांच्या एक महान त्यांनी म्हटलेलं होतं की आम्ही दरवाजे परमनंट बंद केलेले, गद्दारांना बिलकुल जागा नाही. अहो, तिकडे रोहित दादा म्हणतात की चांगले लोक असतील, ते आमच्या पक्षात परत यायला तयार असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू. ह्या दोघांना पहिले एकमेकांना विचारायचं, खरंच दरवाजे बंद आहे की काय आहे, की नुसतंच आपलं चॅनलवर बोलायचं, की त्यांना माहितच नाही की दरवाजे उघडे आहेत म्हणून अजून काय आहे काय. आणि मला तर असं वाटतं की जे दरवाजे बंद आहेत. प्रशांत पवार, आपण हा जो मुद्दा मांडला त्याबद्दल एक पटकन छोटा प्रश्न, उपप्रश्न म्हणून आपल्यापर्यंत येतो. हा जो दरवाजे उघडे, दरवाजे बंद, दिंडी दरवाजा उघडा, दिंडी दरवाजा बंद, हा जो सगळा गोंधळ हा कुणी घातलाय? हा सगळा जो गोंधळ आहे हे त्यांनीच घातलेला आहे ना. मला एक सांगा, त्या शिवसेनेचे दरवाजे बंद, दरवाजे उघडे, त्यांनाही जर कोणाला यायचं असेल तर ते यायचीच राहील. आणि सगळ्यात महत्वाचं विचार वगैरे असं काही राहिलेला नाही. हे बघा, अजित दादा हे डेव्हलपमेंटचं काम करणारा नेता आहे, जनतेचं काम करणारा नेता. आज जर त्यांच्याकडे या पद्धतीनं बघून जर नेते येत असतील आणि त्यांच्या जर प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीचं डेव्हलपमेंट जर ते चांगल्या पद्धतीनं करत असतील, त्यांना फंडिंग होत असेल. लंके साहेबांना 3 दिवस पहिले फंडिंग केलेलं होतं. मी तिथे विटनेस आहे, मी होतो स्वतः दादाच्या देवगिरी बंगल्यावर. आता ठीक आहे, आता दादांनी म्हटलं. प्रशांतजी, आपण ज्या वेळेला हा विकासाचा मुद्दा आणि मतदारसंघात विकास यावा याच्यासाठी लोक भूमिका घेतात असं म्हणतात, त्यावेळेला विद्याताईंना ते पटलेलं दिसत नाही. विद्याताई, नेमका आपला त्याच वेळेला हात वर झाला होता. नाही, माझं असं म्हणणं आहे की दरवाजे बंद किंवा काही जणांना दरवाजे उघडे असा काही प्रकार नाहीये. ज्यांची फरफट झालेली आहे या सगळ्यामध्ये, म्हणजे राष्ट्रवादी पक्षात जेव्हा काही लोक अजितदादांबरोबर गेले तेव्हा काही लोकांना पवार साहेबांना सोडून जाणं हे शक्य नव्हतं आणि त्यांची फरफट होत गेली. अशा लोकांना जर परत यायचं असेल तर त्यांना निश्चितच दरवाजे उघडे आहेत, त्यामध्ये काही प्रश्न नाहीये. की ज्यांना असं वाटतं की नाही आपण काही चूक केली आणि आपण असं जायला नको होतं किंवा आपल्या मतदारसंघात आपलं याचं नुकसान होतोय, कारण पवार साहेबांची एक सभा लागली तरी 25-30 हजार मतं जर कमी होणार असतील तर ते त्या आमदाराचं नुकसान आहे ना. त्यामुळे या मुद्द्यावर प्रशांत पवार यांच्यापर्यंत पोहोचूयात. प्रशांत पवार, इथे मुद्दा उपस्थित राहतो की शरद पवारांच्यामुळे पारडं फिरू शकतं असा दावा विद्याताई करतात. आता हीच भीती ही किती जणांना असते, किती जणांना अशा प्रकारच्या प्रभावाची चिंता आहे, याच्यावर तुमचं उत्तर घेण्याआधी एकदा आपल्या सोबतच्या राजकीय विश्लेषकांपर्यंत पोहोचू. टिंगरे साहेब, आतापर्यंतची सगळी चर्चा तुम्हाला ऐकायला आलेली असेल, नीट उत्तम इंटरनेट कनेक्शनच्या माध्यमातून माझा प्रश्न आणि आवाज पण येत असेल. मला पटकन या मुद्द्याचं आपण उत्तर द्यावं. पवारांची सभा लागली, थोरल्या पवारांच्या बद्दलच मी असा उल्लेख करतो आहे की शरद पवारांची सभा लागली की पारडं फिरतं म्हणून शरद पवारांच्या सोबत गेलेलं बरं, असं राज्यात किती जणांना वाटत असेल? आतापर्यंत शरद पवारांचा जो इतिहास आहे तो असाच आहे. शरद पवारांनी जर ठरवलं तर एखाद्याला पाडायचं आणि मग शरद पवार तिथं सभा लावतात आणि त्या नेत्याला पाडतात. अशी अनेक घटना आहेत की ज्यांना शरद पवारांनी त्यांना राजकारणातून संपवताना ह्या महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय नेत्यांनी पाहिलेलं आहे. उदाहरण द्यायचं असेल तर आता बारामती लोकसभा मतदारसंघातीलच अनंतराव थोपटे जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते, त्यांना शरद पवारांनी 1993 पासून जो ब्रेक लावला तो परत संग्राम थोपटेंनी जर कव्हर केला नसता तर अनंतराव थोपटे
बहुतेक आता शरद पवारांनी भेट घेईपर्यंत नाव लोक विसरून गेली होती. म्हणजे अशा पद्धतीचं शरद पवारांचं जे राजकीय वलय आहे ते काम करतं. या भीतीला घाबरतात हे निश्चित आहे, परंतु याची जी भीती आहे ती शरद पवारांच्याच पक्षातील लोकांना आहे, हे महत्वाचं आहे. मग तो आता फुटलेला मच्छिंद्र टिगरे, हा अत्यंत एक इंटरेस्टिंग मुद्दा आपण मांडता आहात. याच्यावर थोडंसं खुलासेबार मांडण्यासाठी मी वाढीव 1 मिनिट आपल्याला देतो की पवारांची भीती शरद पवारांच्या, म्हणजे अर्थात शरद पवारांची भीती शरद पवारांच्याच सोबत्यांना कशी असते. हा, तोच विषय आहे की शरद पवारांना जर सोडून गेलं तर ते आपल्याला संपवतात, ही भीती आहे. याची आता खऱ्या अर्थानं हे लंकेंच्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे. लंके ज्या पद्धतीने सांगतायत की मी म्हणजे स्वाभिमानाने गेलो किंवा काय गेलो, तर असं नाहीये. लंकेंना उभा करण्यामध्ये किंवा लंकेंना राजकारणात आणण्यापासून त्यांना आमदार करण्यामध्ये शरद पवारांचा हात होता. जसं की आपण पूर्वी पाहिलेलं होतं की आर पाटलांना सुद्धा एक साधा कुटुंबातील मनुष्य असं समजलेले ते आर पाटील गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचले होते. बरं, पण मच्छिंद्रजी, आर पाटील हे त्याच पक्षात त्याच विचारांचे होते. किमान इथे तर लंकेंना शिवसेनेतून पळवून आणलं होतं की. त्यावेळेस आर पाटील सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच पक्षात राहिले म्हणून त्यांना भीती वाटली नाही. परंतु ज्यांच्या जीवावरती मोठं झालं ते शरद पवार आपल्याला संपू शकतात हे राष्ट्रवादीतल्या बऱ्याचशा लोकांना आजही भीती आहे. लोकसभेच्या इलेक्शन नंतर जे परिणाम पुढे येतील, कदाचित जर त्याच्यामध्ये डावं उजवं झालं तर पक्षांमधून उड्या मारणाऱ्यांची संख्या विशेषतः राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शरद पवार गट याच्यामध्ये प्रचंड मोठी दिसेल. अगदी या मुद्द्यावर पटकन प्रशांतजींपर्यंत पोहोचू. प्रशांतजी, आपल्याला हा एक अत्यंत इंटरेस्टिंग मुद्दा चर्चेत आलाय, तो लक्षात घ्यावा लागेल की आता ज्या पद्धतीने इकडून तिकडे गोष्टी होत आहेत, या केवळ आणि केवळ लोकसभेसाठी नाही आहेत, तर त्या भविष्यातल्या विधानसभेची तरतूद करण्यासाठी आहेत. आणि समजा परिस्थिती उद्या काही उलटफेर होताना दिसली तर सगळ्यात जास्त पळापळ कुठे होणार आहे, तर ती या राष्ट्रवादी कुटुंबात होणार आहे. प्रसादजी, मी पहिले एक प्रश्न वंदनाताईला विचारतो. विद्याताईंना, जितेंद्र आव्हाडांचं जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटशी ते सहमत आहेत का? जे दरवाजे बंद आहेत की त्यांना कोणी मानतच नाही पक्षामध्ये जितेंद्र आव्हाडांना, असा काही एक ग्रुप आहे का? कारण की ह्या सगळ्या याच्यावरून असं दिसतं की जितेंद्र आव्हाडांना मानणारा राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या याच्यात एक ग्रुप नाही आहे, ते एकटे आहेत आणि ते एकटे स्टेटमेंट करत असतात. याच्या पहिली तसंच करत होते, स्वतःला मानसपुत्र समजूनही आज ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची अवेलना होऊन राहिली पवार साहेबांची, कोण काय स्टेटमेंट करतो, कोणी काही करतो, कोणी काय, त्या स्टेटमेंटला काही अर्थ राहिलेला नाही. दुसरं, आता तुम्ही जे म्हटलं पळापळीचं, तुम्हाला मी सांगतो ना, ह्या जून नंतर अजितदादांच्या म्हणजे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भरपूर नेते येतील, भरपूर कार्यकर्ते येतील. कारण की जो काही रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल लोकसभेचा, तो आमच्या महायुतीच्याच बाजूने राहील, याच्यात काही दुमत नाहीये. पवार साहेब सभा घेतात, माननीय आमचे आदरणीय नेते आहेत, त्याच्यात काही वाद नाही, ते घेतात, त्यांच्यासाठी लोक ऐकायला जातात. बाळासाहेबांचंही भाषण लोक ऐकायला जात होते, राज ठाकरेंचंही भाषण लोक ऐकायला जात होते, पण ते कन्वर्ट नव्हते. आता यावेळेस मला असं वाटतं, जे मी पण फिरून राहिलो की तो इफेक्ट पडणार या अजितदादांवर, या महाराष्ट्राचा विश्वास टाकलेला आहे आणि अजितदादांना कोणी खाली बघू देणार नाही. ठीक आहे, थोडक्यात काय तुम्ही सांगता आहात की माणसं अजित पवारांच्या सोबत जी आज आहेत ती उद्याही राहतील. विद्याताई, ही परिस्थिती उद्या टिकण्यासाठी अजित पवार काय करतील हा मुद्दा वेगळा, पण अजित पवारांच्याकडची माणसं खेचण्यासाठी शरद पवार काही करणार आहेत की केवळ आणि केवळ योग्य वेळेची वाट पाहणार आहेत? आम्हाला कोणाकडची गेलेली माणसं खेचून आणायची गरज नाही. मी तेच सांगितलं मगाशी, ज्या लोकांना असं वाटलं की या सगळ्यामध्ये आपली परपट झालेली आहे आणि आपण उगाच प्रवाहाबरोबर वाहत गेलो, ते लोक परत आले तर त्यांना येण्याचा काही प्रश्न नाहीये, येऊ शकतात ते. परंतु इथे ते वारंवार जितेंद्र आव्हाडांवर सगळ्यांचा राग दिसतोय, तुमच्यापासून सगळ्यांचा.
जितेंद्र आव्हाड आम्ही कोणाला विद्याताई माझा काहीच राग नाही, माझा काहीच राग नाही आणि माझा राग असण्याचा काही विषयच नाही. माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावर. ते प्रेम दिसतंय तुमचं. जी 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 आपण प्रशांत पवार यांचा राग आहे त्यांच्याविषयीच बोला फक्त. म्हणूनच मी विषय काढला की जितेंद्र आव्हाडांवर खास राग दिसतोय किंवा खास प्रेम दिसतंय. तसं काही नाही, ते एकटे वगैरे नाहीयेत, आम्ही सगळेजण बरोबर आहोत. आणि जितेंद्र आव्हाड हे अत्यंत हुशारीने आणि पटकन प्रश्न तुमचे उत्तर देतात, त्यामुळे कित्येक जणांना ते आवडत नाही बोललेलं, किंवा अजितदादांबद्दल असं कसं बोलता असं तुम्ही म्हणता. पण अजितदादांनी जे केलेलं आहे ते बरोबर केलेलं नाहीये, म्हणून कार्यकर्त्यांचा नेत्यांचा राग असणं स्वाभाविक आहे. आणि राहिली गोष्ट, आता जून महिन्यापासून अजितदादांकडे खूप मोठ्या प्रवाहात लोक आता इंडिया आघाडीची शिवाजी पाटलाची सभा झाली ती इतकी चांगली होती आणि इलेक्टोरल बॉन्ड रोखे घोटाळे हे आता लोकांच्या लक्षात आल्यानंतर भाजपने जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे, जे भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत होते त्यांनी स्वतः नुसत्याच नेत्यांना ईडीचा धाक दाखवला नाही, इन्कम टॅक्सचा धाक दाखवला नाहीये, तर अनेक कंपन्यांना सुद्धा धाक दाखवून त्यांच्याकडनं वसुली केलेली आहे. चंदा दो और धंदा लो अशा प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे एकच मिनिट हस्तक्षेप करतो. आजची चर्चा ही लोक शरद पवारांकडे काय येत आहेत याबद्दल आहे. निवडणूक रोख्यांच्यासाठी स्वतंत्र चर्चा करू आपण. करा, मला तर अवश्य आहे की प्रत्येक चॅनलने ठेवली पाहिजे चर्चा. बिलकुल. पण कुठल्याही चॅनलची तेवढी हिंमत नाहीये त्याच्यावर चर्चा ठेवायची. तुम्ही आमचं चॅनल बघत नाही विद्याताई. कधीतरी प्रेमपूर्वक एक सलग 3-1 तास आमचं चॅनल बघा, प्राईम टाइमला बघा, सगळे विषय आमच्याकडे असतात. ते म्हणाले की जून नंतर आमच्याकडे मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत, तर मी त्यांना ते सांगितलं की रोखे व्यवहारातनं भाजपचा भ्रष्टाचार उघडकीला आल्यानंतर अशा प्रकारे लोकांचं येणं तुमच्या इथे बंद होईल, जास्ती काही होणार नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काल सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवार साहेबांचाच आहे ना, त्यांचा फोटो वापरणं किंवा सिम्बॉल हे करणं हे सगळं फटकार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांना दिलेलाच आहे. पटकन वेळेची मर्यादा आहे विद्याताई, मला छोटीशी एक संधी पटकन प्रशांतजींना देऊ द्या. प्रशांतजी, आपण या चर्चेच्या अनुषंगानं समारोपाकडे जात असताना पटकन सांगा, तुमच्याकडचे धरून ठेवलेले किंवा सोबत आलेले किती जण टिकणार आहेत? आमच्याकडे कोणीही धरून ठेवलेलं नाहीये. सगळे दादांच्या प्रेमापोटी जनतेची सेवा करण्याकरता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये आलेले आहेत. आम्ही माननीय आदरणीय पवार साहेबांचा कुठेही फोटो वापरत नाही आहे, त्याच्यामुळे तोही प्रश्न नाही. आणि सुप्रीम कोर्टाने घड्याळ चिन्ह आम्हाला वापरण्याकरता काही दिवसाकरता त्यांनी मुभा दिलेली आहे, त्याच्यामुळे आमचं कुठं चोरीचं नाही हे न आम्ही काही चोरतो आहे वगैरे वगैरे हा काही विषय नाही. येणाऱ्या दिवसात कळेल. आणि ज्या बॉन्डचा विषय आहे नंबर 2चा पैसा जर एक प्रशांतजी त्यावर बोलू कधीतरी. आज विषय आत्ता नाही येतो म्हणूनच थांबवतो, कारण वेळ मर्यादा आहे, अन्यथा या विषयाची चर्चा आमच्याकडे होत असते. आजची चर्चा ही लोक अजित पवारांच्याकडून शरद पवारांकडे का जात आहेत याची होती. चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं मी आपल्याला तिथेच थांबवलं, अन्यथा इतर अनेक विषय चर्चेत येत असतात. वेळ मर्यादा आणि विषयानुरूप त्याची चर्चा पुढे जाणं गरजेचं असतं. आत्ता तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.